आपण आता? आपण चालू आता देवाला तिरुपतीला. आम्ही चाललो जातो तिरुपतीला. हे आमचे वकील साहेब, आमच्या वकील साहेबाकडे जातो. आता लगेच दाखवतो ते वकील साहेब आणि हे बसलेले आहेत. कोणत्या तरी मुलीशी बोलत बसलेले आहेत, माहित नाही कोणत्या बोलते. आणि यांचं काही नाही, एक नॉर्मल प्रतीक काय म्हणतात आपल्या ब्लॉग मध्ये. तुझ्या ब्लॉग मध्ये असं सांगू आता जाऊ आपण म्हणजे काय मोबाईल. अरे घेतलाय कशाला फोन? दाखवायलाच घेतलंय नाही. असं हे घ्यायचं काय? कवर त्याच्यामुळे घेतलं. अरे कवर घेतलं का? मग कवर हे दाखवायला घेतलं नाही. अति सुंदर. अरे आता कुठलं स्टेशन आलो हे आम्हाला पण माहिती नाही, कारण माहिती वाचून सांगतो ना मी यार, मला वाचता येते ना आदित्य. ते नाव खूप मासाई पेठ. मासाई पेठ. ओके, मासाई पेठीमध्ये आलेलो आहे आम्ही, मासाई पेठच्या स्टेशनला. आपलं कुणा 2-3 शब्द बोला आता. सलाम म्हणतो कुणा काय तुम्ही याच्याने करायला यार पाठवले का तुम्ही काय? सल्यूट साहेब. आज आपला नवीन दिवस चालू झालेला आहे. मी ह्याला दाखवतो स्टेशन. परभणी टू तिरुपती. रेणुगुंटा पूर्ण रेणुगुंटा. पूर्ण टू नरेश एकदा ते आपलं होऊन जाऊ द्या ना तुम्ही. काय हैदराबाद से सिकंदराबाद. अरे हा अजून त्यावेळेस नरेशनं कोणती तरी नक्षू नवीन आणलेली आहे. सिकंदराबाद से हैदराबाद जाने वाली सुपरफास्ट पैसेंजर एक्सप्रेस अरेंज शॉर्टली ऑन प्लॅटफॉर्म नंबर 1. यस. बघितलं तुम्ही. आम्ही आता नाश्ता करणार आहोत गाडीमध्ये जाऊन, आणि नंतर तुम्हाला बोलतो. बाय. हॅलो मित्रांनो, आता आमची ट्रेन आलेली आहे. कुठं? काचीगुडा स्टेशनच्या जवळ आलेली आहे. आणि आत्ता जस्ट जेवण केलं. आता तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो. हे कोणतं गाव आहे माहिती नाही, बट तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आणि तुम्हाला व्ह्यू दिसत असेल, ट्रेन बी दिसत असेल, बघू शकता. आणि कुणाल भाऊ काय म्हणू शकता तुम्ही याच्यात? तरी पण काचीगुडा जंक्शन हे निघून गेलेलं आहे. तरी पण आम्ही ट्रेनमध्ये, आम्ही दोघं आणि बाकीचे सहकारी तिकडे आहेत. ओके, चला आता आम्ही जाऊन बसतो आमच्या सीटवर. चला प्रतीक से हाय. प्रतीक से हाय. हाय सौरभ सर, नरेश गावाने सर, आमचा मित्र नरेश. कोणत्या तरी मुलीची चॅटिंग करताना माहित नाही, पण कोणाला करायला मुलींच्या नावे मुलींना चॅटिंग. आपण आलो आता कुठं आलो? काचीगुडाला आलो. आम्ही आता आलेलो आहे काचीगुडा स्टेशनला. स्टेशन तुम्ही बघू शकता. इथं एवढी स्वच्छता बघितली. इथं खाली जीप जरी लावली तरी जीप लावण्यासारखी स्वच्छता आहे. इथं एवढी स्वच्छता आहे की इथं अक्षरशः माणूस कचरा टाकू शकत नाही. आणि इथं एवढं स्वच्छता आहे की कचरा जरी टाकला, कोणी थोडा तरी कचरा टाकला, चुकलं माणूस, त्याला फाईन आहे, 500 रुपयाचा फाईन आहे. इथं जागोजागी पोलीस फिरतायत. त्यामुळे तुम्ही बघू शकता इथं स्टेशनवर स्वच्छता किती आहे. तुम्हाला कुठेही कचरा बघायला भेटणार नाही. कचरा तुम्हाला इथं बघायला भेटणार. हे काय कचरा इथं बसलेला आहे. हे इथं कचरा. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता काचीगुडा जंक्शन कसं आहे ते. इतकं अतिशय सुंदर असं जंक्शन आहे इथे. तरक्की बघा, तरक्की बघा, तरक्की बघा काचीगुडाची. चला आता 5 घंट्यामध्ये तिरुपती येत आहे. 5 तासामध्ये घंटे तास काय एक झाले, वेगळे झाले काय? सौरभ बोल काहीतरी. सौरभ हो बोराडे बाबा बोला. काय बोलायचं? काही बोलायचं गेल्यावर. आता गेल्यावर बोलू. तुमच्या व्यक्तीसाठी बोला 2 शब्द पाटील. गेल्यावर बोलू. अहो पाटील बोला. कोणासाठी बोलायचं? गेल्यावर तुमच्या व्यक्तींसाठी बोला. तुमचा जीवा भावाचा एक व्यक्ती सोबत आहे. चला आमचं कुणाल भाऊ मुद्दा काय नाही. तुमचं तोंड बघून आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही काय बोला.
त्या काय म्हणले ते कुठले पालक कुठला चिवडा आणला का? अति सुंदर पाल- होता. मित्रांनो आता आम्ही पायी इथून दर्शनासाठी वरी जाणार आहोत. पायी आणि हा इथला चौक तुम्ही बघू शकता. हे इथून बसेस बी जातात, पायी जाऊ शकता. गोविंदा गोविंदा. गोविंदा. तरीही पण आमचं उत्तम सकाळी 4 वाजता प्रकारे ब्लॉग बनवण्याची सुरुवात झालेली आहे आज. सकाळचे 4 वाजलेले आहेत. आम्ही आता टोकन घेऊन निघालो आहोत आणि आमच्या मागे तुम्ही बघू शकता एक कमान हे रस्ते. आता आम्ही इथून पायी चढत वरी जाणार आहोत आणि पायी तुम्हाला सांगतो 12 किलोमीटर आहे वरी आणि 3,500 पायऱ्या आहेत वरी जाण्यासाठी. आणि कमीत कमी आम्हाला असं वाटतं असल्यामुळे 5 तास 4 ते 5 तास आम्हाला वरी जाण्यासाठी लागेल. गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा. आपण किती पायऱ्या चढलो सांगा आता. तरीही पण आम्ही सध्या 1,000 1150 पायऱ्या प्लस आमच्या संपलेल्या आहेत. तरीही पण सकाळचे 6 वाजलेले आहेत. थोडासा आता उजळलेला आहे. हे मंदिर आहे कोणते? मारुतीचं मंदिर आहे. बजरंग बली की जय. पवन सूत्र हनुमान की जय. पवन सूत हनुमान जी की जय. दम लावणार नाही. काय खायचं? चहा बिस्किट नाश्ता आणि लोकांनी नको. हे इथं झाडं, हे इथे तुम्ही बघू शकता खायच्या गोष्टी येतात. मी तुम्हाला बघत दिसत असेल, मी सांगायची काही गरज नाही. काय काय म्हणणं काय काय म्हणणं काय तुमचं म्हणणं काय सांगा. आमचं म्हणणं असं आहे सगळं चुकीचं आहे. जरी याच्यावर आम्ही मान्य करणार पायरी आहे ही फक्त एक पायरी आहे. ओके प्रतीक नरेश म्हणतोय ही जी पायरी आहे ही जी अखंड इथून जर
बजरंग बली की जय, पवन सुत हनुमान की जय, श्याम रामचंद्र की जय. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा स्टॅच्यू. इकडे ब्लॉग हो वे आमच्या स्टेप संपलेल्या आहेत. फक्त तिथं मेन्शन केलेलं आहे बजरंगबली हनुमान की जय, रामचंद्र की जय. व्यंकटरमण झालं का फोटो बिटो काय काढायचं नाही तर. आम्हाला इथं वरी जायला आणखीन 2 तास लागणार आहेत. आम्ही अर्ध्याच्या वर आमच्या पाया चढून झालेल्या आहेत, पण तरीही आणखीन ह्या पायऱ्या तुम्ही बघू शकता खूप लांब तिथून पुढे 2 तास कंटिन्यू लागणार आहेत. आता पायऱ्या संपल्यात, आता रस्ता लागलेला आहे, तरी आम्ही अजून चालतच राहिलो, थकलो. आणि इथून आणखीन 1 तास. नरेश समोर किती किलोमीटर राहिले? हे बघ ना, खाली खत जास्त टाकला होता. व्यंकटेशाय. आम्ही बिबट्याची वाट बघायला, पण काय बिबट्या दिसून झालाय. अरे हे बघा, पवन 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 भेटलेला आहे आम्हाला रस्त्यातच. पवन पवन पवन. तर हाय मित्रांनो, आता आम्ही दर्शनासाठी निघालेलो आहोत. आम्ही सकाळी खूप थकून आलेलो होतो, पायी चालत आलो होतो, त्याच्यामुळं ब्लॉग शूट करू नाही शकलो आणि खूप थकून गेलो होतो. आलो, नाश्ता केला आणि झोपी गेलो. आता आम्ही निघालो आहोत दर्शनासाठी. तुम्ही बघू शकता नरेश आपण कसं लुंगी वगैरे घालून रेडी झालेले आहात. तुम्ही बघू शकता, लुंगी बघू शकता तुम्ही. दर्शनासाठी आम्ही निघालेलो आहोत. जरा लुंगी घाला पण प्रतीकजी भैया देशमुख यांची लुंगी हातात आहे. आणि आमचे वकील साहेब माझ्यासारखेच खूप स्पिरिच्युअल आहेत. त्यांना बी खूप देवाची भक्ती करायची आवड आहे आणि सतत ते होईल तिथं प्रत्येक देवस्थानी जाण्याचा प्रयत्न करत असतात, वेळात वेळ काढून देवासाठी. मग तिरुपती बालाजी असो, पंढरपूर असो, तुळजापूर असो, शिर्डी साईबाबा असतील, सगळ्या देवस्थानी त्यांनी होईल तेवढं जातात. व्यंकटरमण गोविंदा गोविंदा. अशा प्रकारे आम्ही तिरुपती तिरुमला
च्या मध्यस्थी स्थानी पोहोचलेलो आहोत, मध्यबिंदूमध्ये. तरीही पण आमचे सन्माननीय बोराडे पाटील यांनी 2 शब्द दिले तर थोडं आम्हाला सहकार्य पुरवलं. आणि बोराडे पाटील यांनी कष्ट घेतल्यामुळे त्यांचा घसा हा बसलेला आहे. घसा त्याला बोलता येणं झालं, त्यांना बोलता येणं, सर्दी झालेली आहे. ते फक्त काहीतरी वर्क करू शकतात. घरून निघायच्या अगोदरच Powerful अगोदर work करू त्यांना ताप शकतात. होती. त्यांना क्वचित ताप होती. त्यामुळे आमचे सन्माननीय नाना हे त्यांच्या काळजीमध्ये आहे. ठीक आहे, आपण ब्लॉग हा थांबूया. ब्लॉक नाही, आपण इथून आता नंतर पुढे कंटिन्यू करू.